नमस्कार प्रेक्षकांनो, आपण पाहतोय या मालिकेचा आजचा म्हणजेच 1 जुलैचा रिव्ह्यू. चला तर मग बघूयात आजच्या या एपिसोडमध्ये नेमकं काय काय घडून गेलं आहे ते. तर पहिलाच सीन आपल्याला असा बघायला मिळतो की शरूचा आवाज ऐकून जय घाईघाईने ती ज्या दिशेने गेलेली असते त्या दिशेने जायला निघतो खरा, पण नेमका तो एका कुंडीला जाऊन धडकतो आणि खाली पडतो. त्याच्यासमोर आपली शरूसुद्धा पडलेली असते आणि त्यामुळे जय डोक्यालाच हात लावतो आणि मग तो कसाबसा उठून उभा राहतो आणि शरूला म्हणू लागतो की काय ग, काय चाललंय तुझं. तर शरूसुद्धा स्वतःला सावरत म्हणते की अरे शायनर, खरंच माझी काही चूक नाही आहे. त्याचं काय झालं ना, माझ्या हातातील मेणबत्ती विझली, सगळीकडे अंधार झाला आणि मग मी त्या भिंतीला जाऊन धडकून खाली पडले. आणि ते ऐकून जय डोक्यालाच हात लावतो आणि शरूवर ओरडतो सुद्धा. तर शरू म्हणू लागते की सर प्लीज मला हात द्या ना, मला ना खरंच उठता येत नाही आहे, पायाला लागले खूप. पण जय काही तिच्याकडे लक्ष देत नाही आणि तो पुढे जाण्यासाठी निघतो. त्यामुळे शरूला असं वाटतं की हा शायनर काही आपली मदत करणार नाही आणि मग ती जयच्या नावाने खडे फोडत उठून उभी राहते आणि पुढे जायला निघते. पण तितक्यात जय शरूसाठी खुर्ची घेऊन येतो आणि त्यामुळे शरू मुद्दाम तिचा पाय जणू खूप दुखतोय असं नाटक करू लागते आणि त्याच्यावर जयचा सुद्धा विश्वास बसतो. तो शरूला सावकाशपणे त्या खुर्चीवर बसवतो आणि मग तो एका केबिनच्या दिशेने जायला निघतो. पण त्यानंतर जेव्हा ते तिथे येतात तेव्हा शरू आरामात उभी राहते आणि हसतच दुसऱ्या खुर्चीवर जाऊन बसते. त्यामुळे जय आश्चर्याने विचारतो की काय ग, तुझ्या पायाला तर लागलं होतं ना. तर शरू हसतच म्हणते की सर, तुम्ही म्हणाला होतात ना की मी बॉस आहे, बघा मी बॉसला सुद्धा लावलं की नाही कामाला एकदम टकाटकमध्ये. आणि ते ऐकून जय तिच्यावर खूप चिडतो, पण तो काही बोलत नाही, फक्त शांतपणे बसून राहतो. त्यानंतर शरू पुन्हा मेणबत्ती पेटवते आणि मग त्या थोड्याशा उजेडामध्ये हे दोघेजण शांतपणे बसून राहतात. पण मग त्यानंतर शरूला घरची आठवण यायला सुरुवात होते. ती म्हणत असते की बरं झालं मी निदान अनुला व्हॉइस नोट तरी पाठवली होती, आता मम्मी पप्पा काळजी करत बसणार नाही. पण मला ना त्यांची खूप आठवण येते, आय लव्ह यू मम्मी पप्पा. आणि जेव्हा शरू हे वाक्य बोलते तेव्हा इकडे जयला मात्र त्याच्या लहानपणी जे काही घडलेलं असतं ते आठवायला सुरुवात होते. आणि मग त्यानंतर त्याला त्या गोष्टीचा त्रास व्हायला लागतो, त्याला घाम फुटतो, त्याचे हातपाय थरथर कापू लागतात. आणि जेव्हा शरू त्याच्याकडे पाहते तेव्हा त्याची अवस्था पाहून ती खूपच घाबरते आणि धावतच त्याच्याजवळ जात विचारते की शायनर काय झाले तुला, प्लीज बोल ना, काय होतंय तुला. पण जय काय बोलण्याच्या मनस्थितीतच नसतो. त्याला पॅनिक अटॅक आलेला असतो, त्याला काय करावं काय बोलावं काही सुचत नसतं. तो खूप अस्वस्थ झालेला असतो आणि मग शेवटी तर तो खालीच बसतो. शरूसुद्धा त्याच्या जवळ बसते, म्हणू लागते की जय बोल ना, काय झालंय नेमकं तुला, हे बघ मला भीती वाटते, तुला काही हवंय का. आणि त्यावेळी जय कसाबसा म्हणतो की प्लीज मला पाणी दे. आणि मग शरू धावतच आतमध्ये जाते, पाणी घेऊन येते. जय पटकन पाणी पितो तर शरू त्याचा हात चोळत असते, म्हणत असते की हे बघ शायनर, तू ना डीप ब्रीथ कर, तुला बरं वाटेल. आणि मग काही वेळाने शायनरला म्हणजेच आपल्या जयला बरं वाटू लागतं. शरू त्याला विचारत असते की काय रे, तुला नेमकं काय झालं होतं. आणि त्यावेळी जय म्हणतो की काळजी करू नको, मला पॅनिक अटॅक आला होता, लहानपणीचा ट्रॉमा आहे त्यामुळे. आणि मग तो शरूला त्याच्या लहानपणी काय घडलं होतं हे सांगणारच असतो. पण तितक्यात तो असा भानावर येतो, घाबरून शरूकडे पाहतो. तिने याचा हात हातात घेतलेला असतो, त्यामुळे जय पटकन तिचा हात बाजूला करतो आणि तिला मग तो पुढे काहीच सांगत नाही. शरूसुद्धा त्याला जास्त काही विचारत नाही, त्याला बरं वाटतंय हे पाहूनच तीही खुश असते, स्वामींचे आभार मानत असते. आणि मग त्यानंतर थोडा वेळ दोघेही शांतपणे बसून राहतात. पण मग थोड्याच वेळात शरूला लागते भूक. ती म्हणू लागते की शायनर, मला खरंच खूप भूक लागली आहे रे, असं वाटते की आता ना मला भुकेने अटॅक येईल. आणि हे ऐकून जय म्हणतो की उगाच नाटक करू नको, मी जातो पॅन्ट्रीमध्ये काही खायला आहे का ते पाहतो. त्यावर शरू म्हणते हो चल, मी सुद्धा तुझ्यासोबत येते. पण जय म्हणतो काही गरज नाही, गुपचूप इथेच बसून राहा. आणि मग तो एकटाच आतमध्ये निघून जातो. इकडे पाऊस धोधो कोसळत असतो आणि लाईटसुद्धा काही येत नसतात. त्यानंतर मग आपल्याला असं बघायला मिळतं की जय अंधारामध्ये शरूसाठी आणि त्याच्यासाठी मस्तपैकी नूडल्स आणि कॉफी बनवतो. इकडे शरू मस्तपैकी टेबलवर कॅन्डल्स लावून त्याची वाट बघत बसलेली असते. थोड्याच वेळात जय नूडल्स आणि कॉफी घेऊन तिथे येतो आणि ते नूडल्स पाहून शरूच्या तोंडाला तर पाणी सुटतं. पण तरीही ती जयला विचारते की तुला खरंच नूडल्स बनवता येतात ना, नक्की नीट झाले असतील ना. तर जय म्हणतो नसतील खायचे तर नको खाऊ. पण शरू म्हणते नाही नाही, मला भूक लागली, प्लीज खाऊ दे. आणि मग ती नूडल्स खायला सुरुवात करते.
आणि पहिला घास घेतल्या क्षणी ती त्या नूडल्सवर एकदम इम्प्रेस होते आणि जयचं कौतुक करत म्हणते की वा शायनर, काय नूडल्स बनवलेत तू. आणि ते ऐकून जयलासुद्धा खूप मस्त वाटतं. तोही खुश होतो, म्हणू लागतो की तुला माहिती आहे का, खरं तर ना मला शेफच बनायचं होतं. तर शरू विचारते मग काय झालं. तर जय तिला सांगू लागतो की त्यानंतर मग मला हा बिझनेस सांभाळावा लागला. मग एक एक जबाबदारी वाढत गेली आणि माझं स्वप्न मागेच राहिलं. तर शरू म्हणते की अरे तू मस्त नूडल्स बनवलेत, तू शेफ काय आजही बनवू शकतो. आणि तिचं ते बोलणं ऐकून जयला हसू येतं. आणि मग त्यानंतर ते दोघे नूडल्स खायला सुरुवात करतात. आणि त्यावेळी शरू मात्र एकदम सुरके मारत मारत नूडल्स खात असते. त्यामुळे जय म्हणतो की अगं हे काय चाललंय तुझं, प्लीज आवाज करू नको. पण शरू म्हणते नाही, मला असंच खायला आवडतं. त्यामुळे मग जयसुद्धा तिला काही बोलत नाही, उलट तो हसत तिच्याकडे पाहत असतो. आणि त्यामुळे शरू त्याला विचारते की काय रे शायनर, का बघतोय माझ्याकडे, हे बघ माझ्या नूडल्सला ना अजिबात नजर लावायची नाही. आणि मग ही मुलगी खुशाल जयचा वाटा म्हणून थोडेसे नूडल्स बाजूला काढून ठेवते आणि मग पुन्हा खायला सुरुवात करते. त्यामुळे जयला मात्र हसू येतं. त्यानंतर मग आपल्याला असं बघायला मिळतं की खाऊन झाल्यावर हे दोघेजण पुन्हा शांतपणे एके ठिकाणी बसतात. पण मग पुन्हा शरूला घरची आठवण यायला सुरुवात होते. ती पुन्हा बडबड करायला सुरुवात करते आणि त्यामुळे जय वैतागून म्हणतो की तू गुपचूप इथेच बसायचं, मी बाहेर जाऊन थांबतो. आणि मग तो दुसऱ्या केबिनमध्ये जाऊन बसतो. इकडे शरूची बडबड सुरूच असते आणि इकडे जय आपला शांतपणे बसलेला असतो. पण काही वेळानंतर शरूचा आवाज ऐकू येत नाही, म्हणून जय काळजीत पडतो आणि पुन्हा ती ज्या केबिनमध्ये असते त्या केबिनमध्ये जातो. शरू एकदम शांत बसलेली असते आणि मग जयसुद्धा तिथेच जाऊन बसतो. शरू विचारते की आता काय झालं, कशाला आला इथे. जय म्हणतो की पाऊस थांबला की नाही ते बघायला आलो होतो. तर शरू म्हणते कशाला खोटं बोलतोय, तू ज्या केबिनमध्ये होता तेथून सुद्धा पाऊस थांबला आहे की नाही हे तुला बघता आलं असतं. आणि त्यामुळे जय तिला जास्त पुढे काही बोलत नाही, कारण त्याची चोरी पकडली गेलेली असते. आणि मग त्यानंतर आपल्याला असं बघायला मिळतं की पावसामुळे, त्या वातावरणामुळे शरूला खूप थंडी वाजत असते. आणि हे जेव्हा जयच्या लक्षात येतं तेव्हा तो त्याचं ब्लेझर काढायला सुरुवात करतो. त्याला ते शरूला द्यायचे असते जेणेकरून तिला थंडी वाजू नये. पण इकडे आपल्या शरूचा मात्र गैरसमज होतो. ती म्हणू लागते की हे शायनर, हे काय करतोयस तू, हे बघ अजिबात माझ्या जवळ येऊ नको बरं का, नाहीतर ना मी ही खुर्ची तुझ्या डोक्यात घालेल. आणि तिचं ते बोलणं ऐकून जय डोक्यालाच हात लावताना म्हणतो की जरा मूव्हीज कमी बघत जा, तुला थंडी वाजते ना म्हणून मी तुला हे ब्लेझर देत होतो. आणि मग तो स्वतःचं ब्लेझर शरूला देतो आणि त्यामुळे शरू तर खूपच खुश होते आणि शायनरचे आभारही मानते. त्यानंतर मग तिथे ब्लेझर घालते आणि मग जमिनीवर जाऊन बसते. जयसुद्धा तिथेच बसलेला असतो. पण मग शरू काही बोलत नाही हे पाहून तो म्हणू लागतो की बोल ना काहीतरी. तर शरू विचारते का, मागाचपासून तर तुझं चाललं होतं ना गप्प बस गप्प बस, मग आता का बोलायला सांगतोय मला. तर जय म्हणतो की तू जर बोललीस ना तर आपल्याला एकटं वाटणार नाही आणि वेळसुद्धा जाईल. आणि मग शरू विचार करू लागते की आता कशाबद्दल बोलायचं. आणि मग त्यानंतर ती तिच्या लहानपणीच्या आठवणींबद्दल जयला सांगायला सुरुवात करते. खरं तर ती तिच्याबद्दल आणि पावसाबद्दलच बोलत असते. तिला पाऊस किती आवडतो हेच ती जयला सांगत असते. आणि जेव्हा जय तिचं बोलणं ऐकतो तेव्हा तो तिच्याकडे एकटक पाहतच राहतो. आणि मग त्यानंतर हे दोघेजण भरपूर गप्पा मारतात आणि तसेच गप्पा मारत मारत झोपी जातात. त्यानंतर मग फायनली दुसरा दिवस उजाडतो, ऑफिस पुन्हा उघडले जाते. सगळ्यात आधी मॅकच ऑफिसमध्ये आलेला असतो आणि तो जय आणि शरू ज्या केबिनमध्ये असतात त्याच केबिनमध्ये जातो. आणि जेव्हा तो या दोघांना पाहतो तेव्हा त्याच्या पायाखालची तर जणू जमीनच सरकते, कारण शरू जयचा हात हातात घेऊन त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून शांतपणे झोपलेली असते. आणि हे पाहून मॅकला तर काही कळतच नाही. तो घाबरून या दोघांकडे पाहत असतो आणि म्हणत असतो की साप आणि मुंगूस एकत्र कसे काय आले. पण आता जर ऑफिसमधील दुसऱ्या कोणी यांना असं पाहिलं ना तर खरंच तमाशा होईल, तमाशा. मग त्यानंतर हा कसाबसा या दोघांच्या जवळ जातो आणि त्यांना हळूहळू हाका मारत उठवतो. मॅकचा आवाज ऐकून हे दोघेजण डोळे उघडतात. क्षणभरासाठी त्यांना समजत नाही की नेमकं घडतंय काय. पण त्यानंतर जेव्हा ते एकमेकांकडे पाहतात तेव्हा घाबरून उभे राहतात आणि त्यांची ती अवस्था पाहून मॅकसुद्धा घाबरतो. तर मित्रांनो, आता या मालिकेच्या पुढील भागांमध्ये नेमकं काय काय घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.